काय त्रास होतो तुम्हाला? माझा पाय दुखायला लागला आणि डॉक्टरकडे गेले पाहिजे एकदम खोब्यापासूनच मुंग्या लागल्या आता. मग डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कोर्स करावा लागेल 10-12 दिवस. म्हणलं येईल करायला म्हणून गेले डॉक्टरकडं. डॉक्टरनं पहिल्या दिवशी 2 इंजेक्शन केली पण काही फरक पडला नाही. परत दुसऱ्या दिवशी केली ते रोजचं एक घ्यायचं होतं. जा इंजेक्शन करते तर लईच खोबा दुखतोय पण कमी नाही. पाय टेकायलाच मला गावाना. आता काय करू? मग 5 इंजेक्शन केली तर मग नातवाला म्हणलं बाबा मला तिकडं पाटणला घेऊन चल त्या गगनगिरी डॉक्टरकडं तिथं जरा मसाज करून येऊन दे. मग मी ज्यावेळी आले का नाही ते गाडी करून आम्ही आलो. मला चढाई बी येत नव्हतं गाडीतनं, उतराई येत नव्हतं आणि चालायला तर नाहीच नाही. नातवानं मला इथं धरून आणलं आणि मग त्या डॉक्टरनं मला चोळलं इथल्या आणि चोळल्यानंतर मला मी आता परत 8 दिवसांनी आले तर मला चालाय येते. म्हणजे मला आता चालाय येते. पहिलं मला उभंच राहायला गावत नव्हतं. पण मला एवढं सांगायचंय की आपण डॉक्टरकडे चोळाय आलं तर डॉक्टरच्या जीवा बसून लागत नाही. डॉक्टर जे तेल देते आपल्याला त्या तेलानं आपल्याला घरी मसाज केली पाहिजे. आपल्याला थोडंफार आपल्याला स्वतःला पण कष्ट घेतलं पाहिजे ना. आता आपण म्हणतो मी डॉक्टरकडे गेले मला गुण नाही. गुण कसा येईल? एक दिवस डॉक्टरनं चोळलं. डॉक्टर काय कायम आपल्या घरी बसणार आहे तर का चोळायला? आपण स्वतः कष्ट घेतलं पाहिजे. आपण स्वतः आपल्या हातानं चोळलं पाहिजे तर आपल्याला 100% गुण येणार. मी माझ्या अंतर्ज्ञानापासून सांगते की मला आता कमीत कमी 99% गुण आलाय. माझी आता दुसरी वेळ आहे चोळायची. मी अगोदर येऊन गेले डॉक्टरकडं हा पाय दुखत होता म्हणून. पण हा पाय दुखायला लागला तर माझा मुंग्या म्हणजे मला आडवेनच होते मी 5 दिवस आणि डॉक्टरची 5 इंजेक्शन केली तरी मला अजिबात गुण नव्हता. लईच खोबा दुखायला लागला. मग मी इथं आल्यानंतर मला गुण आला. मला ह्या दुसऱ्या खेपतच गुण आहे. एवढी मला गुण आहे. मी 100% सांगू शकते की स्वतः पण आपल्या शरीराला मसाज करा आणि 100% गुण आहे. कुठून आला तुम्ही? मी मेड्यावरून आले जावळी तालुक्यातून. मेड्यापासून माझं 4 किलोमीटर अंतर गाव आहे महाते खुर्द म्हणून. तिथून आले. आडवळणाच्या गावातून आले. वेळेवर गाड्या मिळत नाहीता. मी पहिल्या वेळेला आले ती गाडी करून आले कारण मला चालता येत नव्हतं. मी आडव्यानंच सीटवर झोपून आले. पण आता मी एसटीनं आले. आता मी नातवाला माझ्या सांगितलं बाबा मी तिथनं चालू शकते हळूहळू जाईल. मग आता मला चालता येतंय. आता बरं वाटतंय तुम्हाला? आता मला बरं वाटतंय.